सुधाकर बडगुजर हे चौकशीसाठी पोलिसात हजर झालेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून बडगुजर यांची चौकशी सध्या केली जाते आहे। काही वेळापूर्वीच बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि सलीम कुत्तासोबत आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं होतं, पण त्यानंतर आता सुधाकर बडगुजर हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर झालेत आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून त्यांची चौकशी केली जाते आहे। मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत एका पार्टीमध्ये नाचतानाचा व्हिडिओ नितेश राणेंनी विधानसभेत आज सादर केला, फोटो सुद्धा सादर केले आणि या सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप देखील केला होता। देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात SIT चौकशीचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर आता पोलीस आयुक्तालयात बडगुजर हे दाखल झालेत आणि आयुक्तांकडून त्यांची चौकशी केली जाते। काही वेळापूर्वी बडगुजर यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती। सार्वजनिक जीवनात आपला सलीम कुत्ता याच्याशी काहीही संबंध नाही, हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असू शकतो असा दावा त्यांनी केला होता। आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीकडून। प्रांजल, सौरभ, आपण जर बघितलं तर आज सकाळीच हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप आमदार नितेश राणे असतील यांनी हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला होता। नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले होते। संदीप कुत्ता हे जे आहेत हे जेव्हा बाहेर आले होते पेरोलवरती तेव्हा त्यांचा तो व्हिडिओ जो आहे तो दाखवण्यात आला पार्टीचा, यासोबत एक फोटो देखील दाखवण्यात आला होता। यानंतर खरं तर राजकारणी चांगलं तापल्याचं बघायला मिळत होतं। दुपारी सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती आणि पोलिसांना मी सहकार्य करेल असंही म्हटलं होतं। आणि आता आपण जर बघितलं तर नाशिकचा अंमली पदार्थ विरोधी पथकाचं जे कार्यालय आहे तिथे सुधाकर बडगुजर हे चौकशीसाठी हजर झालेले आहेत। विशेष म्हणजे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः त्यांची विचारपूस केली, त्यांची चौकशी जी आहे ती केलेली आहे आणि सध्या बडगुजर यांचा जो आहे तो जबाब नोंदवण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। आता या चौकशी करत सुरू करण्यात आलेली आहेत, मात्र या चौकशीमध्ये अजून काय काय समोर येत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं तर बडगुजर यांचे जे काही समर्थक आहेत त्या 2-3 समर्थकांना देखील गुन्हे शाखेने बोलवलेलं आहे, त्यांची देखील चौकशी केली जाते। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर आता कुठेतरी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर नाशिक पोलीस हे ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि चौकशी जी आहे ती केली जाते। ठीक आहे प्रांजल, धन्यवाद या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।